हिवाळा सुरू झाला आहे आणि हिवाळ्यामध्ये आपण नेहमीच सुक्यामेव्याचे लाडू बनवतो। त्यासाठी मी योग्य प्रमाणात सुक्यामेव्याचे लाडू बनवून घेतलेले आहे। त्यासाठी 250 ग्रॅम खारीक तुपामध्ये छान अशी परतून घ्यायची, साधारण 2 ते 3 मिनटं। परतल्यानंतर काजू बदाम 200 ग्रॅम घेऊन ते सुद्धा तुपामध्ये परतून घ्यायचे। त्यानंतर खोबऱ्याचा किस सुद्धा 250 ग्रॅम घेतलेला आहे, तो सुद्धा तुपामध्ये छान असा परतून घ्यायचा। त्याचबरोबर 2 ते 3 चमचे तूप टाकून त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ टाकून छान खरपूस रंगाचं होतपर्यंत भाजून घ्यायचं। हे सर्व जिन्नस छान मिक्सरमध्ये बारीक करून आपल्याला छान असे लाडू वळून घ्यायचे आहे। सुरुवातीला मी खारीक, काजू बदाम, त्यानंतर मनुका आणि जे गव्हाचं पीठ आहे ते छान असं मिक्स करून त्यामध्ये साधारण 100 ग्रॅम गूळ टाकून छान असा लाडू वळून घेणार आहे। खाण्यासाठी तयार आहे सुक्यामेव्याचे लाडू। चला तर मग पटपट लाडू बनवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।